केंद्र सरकारकडून जातनिहाय यावेळी जनगणना केली जाणार आहे। त्याची अधिसूचना जाहीर झालेली आहे। 10 महत्त्वाच्या तरतुदी या संदर्भात कोणत्या आहेत ती सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। बघा, मोठी बातमी, केंद्र सरकारकडून आता जातनिहाय जनगणनेसंदर्भामध्ये अधिसूचना जाहीर झालेली आहे। तर जाणून घेऊया या सर्वेक्षणाबाबत महत्त्वाच्या 10 तरतुदी कोणत्या आहेत। जनगणनेबाबत गृह मंत्रालयाच्या अधीनस्थ भारताच्या महानिबंधक कार्यालयाकडून अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे। केंद्र सरकारने आज देशात होणाऱ्या जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना जाहीर केली आहे। 2027 मध्ये ही जनगणना होणार असून ती 2 टप्प्यात केली जाईल असं केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी ही घोषणा करताना सांगितलं। यासाठी प्रत्येक स्तरावरील लोकांकडून माहिती घेतली जाणार असून हे डिजिटल माध्यमातून म्हणजेच पहिल्यांदाच मोबाईल ॲप्लिकेशन मधून केले जाईल। दरम्यान 2027 ला होणाऱ्या या जनगणनेच्या सर्वेक्षणाबद्दल 10 महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। 2027च्या जनगणनेसंदर्भात महत्त्वाच्या तरतुदी। नंबर 1 ची तरतूद, या जनगणनेत सर्वेक्षण 2 टप्प्यात होणार आहे आणि 34 लाख सर्वेक्षक प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या शेतात जाऊन माहिती गोळा करतील। 2 नंबरची तरतूद, याशिवाय 1.3 लाख जनगणना अधिकारी तैनात केले आहेत। हे सर्व कर्मचारी जनगणनेसाठी क्षेत्रीय सर्वेक्षणाचं काम करतील। यांचा संपूर्ण विधा तयार केला जाईल। या अंतर्गत जातनिहाय प्रश्नही विचारले जातील सर्वेक्षणाच्या माध्यमातून। 3 नंबरची तरतूद आहे, जनगणना हे डिजिटल पद्धतीने केली जाईल। यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्यात येणार आहे। 4 नंबरच्या तरतुदी विचार जर केला तर मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2 टप्प्यात होणाऱ्या या जनगणनेत पहिल्या टप्प्यात प्रत्येक घरांची यादी आणि घरांची मोजणी केली जाईल। 5 नंबरची तरतूद, यामध्ये प्रत्येक कुटुंबाची निवासाची स्थिती, त्यांची मालमत्ता आणि त्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सुविधाबाबत माहिती गोळा केली जाईल। 6 नंबरची तरतूद आहे, जनगणनेच्या दुसरा टप्पा हा प्रत्येक घरात राहणारी प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्या, तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत, मग प्रौढ व्यक्ती किती आहेत, लहान मुलं किती आहेत, स्त्रिया किती आहेत, ही सगळी त्याची माहिती शास्त्रीय, सामाजिक, त्यासोबत आर्थिक आणि सांस्कृतिक तसंच इतर माहितीसुद्धा गोळा केली जाईल। 7 नंबरची तरतुदीमध्ये या जनगणनेत जातीय जनगणना देखील केली जाईल। जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही आत्तापर्यंतची 16वी जनगणना आहे आणि देशाचं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नंतरची ही 8वी जनगणना आहे। 8वी तरतूद, यामध्ये लोकांना स्वगणनेची तरतूदही उपलब्ध करून दिली जाईल। 9वी तरतूद आहे, यामध्ये जनगणनेशी संबंधित सर्व जो काय डाटा आहे तो डाटा अतिशय गोपनीयता त्याची वापरली जाईल आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण त्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे। 10 नंबरची आणि शेवटची तरतूद आहे, यामध्ये जनगणनेसाठी जो काय डेटा गोळा करणे, त्या डेटाचं हस्तांतर करणे आणि तो व्यवस्थित प्रकारे साठवणं, तसंच प्रत्येक टप्प्यावर या डेटाची गळती होऊ नये यासाठी कठोर व्यवस्था निर्माण केली जाणार आहे। आता अधिसूचना काय आहे, तर भारत सरकारने 16 जून 2025 रोजी अधिकृत अधिसूचना जाहीर केली। संपूर्ण भारतात जनगणना वर्ष 2027 मध्ये सुरू होणार आहे। देशातील बहुतेक भागांसाठी जनगणनेचा संदर्भ तारीख जी असणार आहे ती 1 मार्च 2027 असणार आहे। त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमधील बर्फाच्छादित तसंच गैरसामाजिक भागासाठी संदर्भ तारीख ही 1 ऑक्टोबर 2026 असणार आहे। 2019 मधील अधिसूचनेची रद्दबातल घोषणा मात्र त्या अंतर्गत आधी केलेली कारवाई ही वैध राहील। अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे। 1881 ते 1971 पर्यंत लोकसंख्या कशा प्रकारे वाढली, इतिहासात डोकावले तर 1881 ते 1971च्या दरम्यान उत्तर भारतात लोकसंख्येची वाढ इतर प्रदेशातील लोकसंख्येपेक्षा सर्वात कमी 115% होती। दक्षिण भारतात 193% होती, पश्चिम भारतात 168% तर पूर्व भारतात 213% वाढ झाली। त्याच वेळेस 1881 चे 2011चा जर विचार केला
या दरम्यान उत्तर भारतामध्ये सर्वात कमी वाढ नोंदवली गेली। ही वाढ 427% एवढी होती। 1881 ते 2011 दरम्यान देखील उत्तर भारतात 427%च्या वाढीसह तो तळाशी राहिला। या काळात दक्षिण भारतात 445%, पश्चिम भारतामध्ये 500% आणि पूर्व भारतामध्ये याची पूर्णपणे वाढ जी आहे ती 535%ने वाढ झाली। ही महत्त्वाची जातनिहाय गणना एकूण 10 महत्त्वाच्या तरतुदी, या 10 तरतुदीच्या अंतर्गतच 2027 ची जनगणना होणार आहे। या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना असणार आहे। या जातनिहाय जनगणनेमध्ये सगळे प्रश्न तुमचे विचारले जातील। हा व्हिडिओ महत्त्वाचा आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, थांबतो।